अरे का लोचा तर झाला नसेल ना? अरे याला तुम्ही आपलं सांगत काय ना काय करताय ते? सगळ्या गोष्टी तुम्ही गुलदस्ता ठेवल्यात. अरे तुम्ही काय खिचडी पकवताय सांगा आपल्याला, त्या खिचडीत काय काय टाकतं ते बोला. अरे भाई काही पण राडा होणार नाही. आणि आपण खिचडी नाही पकवत, डायरेक्ट बिर्याणी बनवतो. म्हणजे हे बघ. सत्या हे कोण आहे? बाय आज आपला टाइम बॉम्ब बूम. अरे घंटा टाइम बॉम्ब. अरे कधी आपल्यावर पुढे सांगता यायचा नाही हा टाइम बॉम्ब. आपलं काय जमायचं आपण चालू. ए मोगरा मला सांग, ते आपल्या केसचं काय झालं? आता केसचं काय होणार आहे बघा, एकाच हिअरिंग मध्ये केस डिसमिस. खरंच? अरे केस? कसली केस? अरे तुम्ही काय आपलं ऑपरेशन लावलंय का सगळं लाईट वर घालून? ए भाई तू थांब ना, तू कशाला टेन्शन घेतो भेजावरती घोडा ठेवल्यासारखं. थांब. अरे देवा, अरे आपला फंडा आहे ना, त्याची जी पुढची स्टेप आहे जेलसीची, त्याचाच हा सगळा प्लान आहे. काय झालंय, ही ऑलरेडी डॉली बाईंना जाऊन भेटून आली. उद्या ती तिला जाऊन सांगेली की तुम्ही दोघं लग्न करताय ते. मी तुला सांगतो, डॉली बाईंना जेव्हा कळेल ना, 100% जेलस होणार आहे. फुल गॅरंटी आहे मला. अरे तुम्ही काय डोक्यावर पडलात का काय? हा का तुम्ही आपल्याला पोहोचवायचा प्लॅन केलाय? अरे देवा, खोटं खोटं लग्न करायचंय तुला, फक्त हुल द्यायची डॉली बाईंना. मी तुला सांगतो बा, डॉली बाई फुल टू जेलस आहेत. आता अरे हो हे बघा मॅडम, हे माझे हे भाऊ आहेत ना, हे सगळे ना डोक्यावर पडलेले आहेत. त्यांचं भेजाना काय काम करत नाही. हा काय रे, तुम्हाला काय लाजा वाटतात का रे? हा अरे एखाद्या आपल्या कामासाठी बाई किंवा त्याच्या भावनाचा वापर करता तुम्ही काय? अरे भाई तसं काय पण केलेलं नाही. आपण यांना फक्त समजावून सांगितलं, त्यांना ते पटलं म्हणून ते इथे आले ना. आपण काय खोटं बोललेलं नाही त्यांच्याशी. काय हो मोगरा भाई, आम्ही तुम्हाला सगळी ओरिजिनल स्टोरी सांगितली ना. सांगा बाईला. नाही ते सगळं ठीक आहे, पण खरं सांगू का, तुम्हाला पाहता क्षणी ना मी तुमच्या प्रेमात पडले. अहो खरंच तेव्हा ऐका ना, जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटले ना, मी तेव्हाच तुमच्या प्रेमात बुडाले. देवा प्लीज काही नका म्हणू. बाय शूट ॲट साईट. लव्ह ॲट फर्स्ट साईट. पण आता काय करणार, तुम्ही तर मला नकार दिलाय ना. नशीबच फुटकं माझं. पण एक सांगू, या जन्मी जरी तुम्ही मला नकार दिला असेल ना, कधी तरी पुढच्या 7 जन्मापर्यंत तुम्ही मला होकार देणार आहात ना. देवा प्लीज प्लीज प्रॉमिस करा ना, तुम्ही होकार देणार आहात ना. काय काय करता काय? आपण हात जोडतो, पाय पडतो. आपलं फक्त डॉली बनवा. दया करा आपल्यावर, दया करा. हो मोगरा भाई, आधी माझ्यावर दया करा. अरे काय हसता तुम्ही? ए सत्या, अरे हसताय का तुम्ही? अरे आपण याच्यामध्ये या कंडिशन मध्ये तुम्ही हसताय काय? अरे देवा, ती केस नाही तुझी, तिचं लग्न ठरलंय ऑलरेडी. म्हणजे हो तसं काय आहे ना, या सगळ्यांनी मला तुमची स्टोरी सांगितली आणि मग मी म्हंटल की माझ्यामुळे जर कोणाचं भलं होणार असेल तर मदत करायला काय हरकत आहे ना. हाय शपथ, तुम्ही सर्वांनी आपल्याला ना पाणी पाजायची वेळ आणली होती. काय रे, बरं आपल्याला एक सांगा, ही एवढी जबरदस्त आयडिया कोणाच्या भेजामधनं आली? पांडे. तुझ्या पांडे तुला आता नीट ऐक मी काय सांगतोय, कारण आता तर हिरोची खरी एंट्री आहे. मॅम लेक्चरची वेळ झालीये. राधा आणि मी वाट बघतोय तुमची. आले. फक्त देवा आला नाहीये, मी त्याला कॉल करून बोलवू का? काही गरज नाही, ते बिझी असतील त्या मोगरा बरोबर. आई तो करे ना कोणाशी लग्न, तू काय एवढी डिस्टर्ब होतेस? मी डिस्टर्ब वाटतेय का? मी नाही डिस्टर्ब अजिबात. का मी का म्हणून डिस्टर्ब होईल? कशासाठी? ही इज जस्ट माय स्टुडंट. करे ना का कोणाशी पण लग्न. तसंही प्रत्येकाला स्वतःच्या मनाने वागायची मुभा आहे ना. सो इट्स ओके. आय एम नॉट डिस्टर्ब.
तुला मोगराबद्दल कसं काय माहिती? ते ना, ते मी देवाचा सेक्रेटरी म्हणून गेलो होतो ना. नाही 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 नाही, तेव्हा तर मी पण होते ना. ती मुलगी वेगळी होती. हो मॅम, तुम्ही जी म्हणताय ना ती कॉफी शॉप डेट, पण ह्या मोगरा जिथे भेटल्या ना ती गार्डन डेट. तिथे फक्त मी आणि देवाच गेलो होतो. एवढ्या डेट्स चालू आहेत का? वा, मस्त अभ्यास चाललाय तुमचा. हो हो हो, अभ्यास चालू आहे. हो राधा, आलोच. मॅमही येतात 2 मिनिटात. मी वाट बघतो तुमची. आले वाटतं सिलीमॅन. झाली तुम्हाला आठवण लेक्चर्सची? मला तर वाटतं डायरेक्ट लग्न करूनच येत आहे की काय? अहो डॉलीबाई तसं काय नाही, आपलं ऐकून तर घ्या. काय कसं काय नाही आणि काय ऐकून घेऊ? तुम्हाला माहितीये मला लेक्चर्सला उशीर झालेला अजिबात आवडत नाही. नाव यू नो व्हॉट यू शुड डू. गेट आउट. उद्या या. अहो डॉलीबाई आपलं ऐकून तर घ्या. आज आपण शिकवणीसाठी आलोच नाही आहोत. मग नमस्कार, मी मोगरा. डॉलीबाई तसं काय, आज आम्ही जोडीने ना तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. अरे फक्त काय, पाय पड पाय पड. हा नाही नाही, माझ्या काय पाय पडतात? बरोबर आहे. अहो कोणी उमरामध्ये पाय पडतं का? चल चल आज चल, ये मोगरा आतमध्ये ये ये ये. डॉलीबाई तुम्ही पण या 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 या. आता मी मॅमना बोलवायला बाहेर गेलो आणि माझीच वाट लागली असती. का? आय मीन मॅम काही बोलल्या का तुला? अगं ते मी देवाच्या मुलगी बघायच्या कार्यक्रमाला गेलो होतो ना. हो माहितीये, तुला खूप मजा आली, तू खूप हसलास अँड ऑल. सो व्हॉट? अगं ते नाही ग, दुसरी डेट. म्हणजे तो दुसरा कांदे पोह्याचा कार्यक्रम होता ना, तेव्हा जी मुलगी आली होती तीच आत्ता. ते जाऊ दे. बेसिकली दुसऱ्या मीटिंगला मी गेलो होतो हे अजूनपर्यंत मॅमना माहिती नव्हतं, पण ते आज कळलंय. मग मॅम चिडल्या? हो, पण त्याआधीच मी कसा बसा पळून आलोय. वाचलो. हे बघ, आज वाचलायस, पण त्यात जर देवाच्या नादाला लागलास ना तर एक ना एक दिवस तुझी अशी वाट लागेल ना. राधा, झालं तुझं पुन्हा सुरू. तुझ्यापेक्षा ना तो देवाच बरा आहे. आणि मोगरा. अरे डॉलीबाई, अहो याची काय गरज होती? हा असं कसं? तुम्ही दोघं एकत्र पहिल्यांदाच आलाय ना. घ्या ना. डॉलीबाई तसं ना, आपण मुद्दामूनच आलो या इथे. हा आपल्यालाही म्हणाली की तुम्ही आपल्याबद्दल जाम चांगलं बोलवतात म्हणून. हा हो, तर काय जे खरं आहे तेच सांगितलं मी त्यांना. आहे ना, म्हणूनच आपल्याला तुम्ही जाम आवडता. काय? म्हणजे तुमचं मन आहे ते खूप मोठं आहे ना, ते आपल्याला जाम आवडतं हे आपल्याला सांगायचं होता. डॉलीबाई आपल्याला ना तुमची एक हेल्प हवी होती. बोला ना, काय मदत करू शकते? बघ आपण काय म्हंटल होतं ते आपल्याला कधी नाही म्हणणारच नाहीत. हा काय डॉलीबाई, तुम्हाला आपली अक्का माहितीये ना, तिचा स्वभाव एकदम भडक. आता आपल्याला सांगा तुम्ही, ह्या मुलीमध्ये काय वाईट आहे? दिसायला कशी छान आहे, बोलायला बघा केवढी छान आहे, आणि नाव एक नंबर मोगरा. आपण काय सांगू, आपल्या अक्काला हे नाव आवडतच नाही. तिला ते महालक्ष्मी आवडते. व्हॉट? अक्काची इच्छा आहे ना की आपलं लग्न ना त्या महालक्ष्मीशी व्हावं. हा महालक्ष्मी हे नाव कसं, देवीचं नाव आहे ना. आपल्याला ना ते मोगराच नाव जाम आवडतं. काय सांगू, अक्का आपल्याला भेटूच देत नाही. हो ना, आणि आम्हाला तर आता एकमेकांशिवाय 1 मिनिट सुद्धा करमत नाही. हो ना. हा 1 मिनिट. जर का तुमची अशी इच्छा असेल की मी जाऊन तुमच्या अक्कांना समजवावं, तर असं काही होणार नाही. आणि इतके जर का उतावळे झाला असेल तर मग नाही 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 डॉलीबाई, आपण तुम्हाला असं मामूली काम नाही सांगत आहे. असं काय डॉलीबाई, आता कुठे आमच्या प्रेमाची कळी खुलायला लागली हो. काय करणार, आम्हाला भेटायला कुठे जागाच मिळत नाही. आपली अक्का, अहो तिने तर आपले तिन्ही पंटस ना तिच्या बाजूनी करून घेतलेत. एकदम सीसीटीव्ही सारखे आपल्या मागे असतात. बरोबर. तुम्ही आता लवकर बोला, मला लेक्चरला उशीर होतोय. असं ठीक आहे, आपण यायचं थांबू, तुम्ही या जाऊन या. अहो असं काय करताय देवा? तुम्हाला यायचं नाहीये का लेक्चरला, का सोडलं आजपासून शिक्षण? अहो नाही नाही डॉलीबाई, आता इथे तर खरी आपल्याला तुमची हेल्प हवी आहे ना. ते काय
रोज आपण तुमच्याकडे शिकवणीला येतो ना, येताना ना आपण मोगराला पण बरोबर घेऊन येऊ. हा, आपण या इथे बसू, अक्काला संशय येणार नाही. पण डॉलीबाई, आपल्याला मोठ्या जागेची एकदम अपेक्षा नाहीये. हा, आपल्याला एक छोटस घर पुरे. हा मिस्टर देवा, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? बरं बरं, एखादा कोपरा तरी आपल्याला भेटेल का? अहो, एखादा बाकडा तरी. डॉलीबाई, हा तर आपण मांडी घालून खाली इथे बसू. हो, आपण तुम्हाला जरा पण त्रास देणार नाही. आपण फक्त ना या मोगऱ्याच्या ना डोळ्यात डोळे घालून बघू. हा डॉलीबाई, लई उपकार होतील तुमचे. हा, एकदम पुण्याचं काम आहे ते. आपण काय बोललो होतो, डॉलीबाई आपल्याला नाही कधी म्हणणारच नाहीत. अरे, पुण्याच्या कामाला कधी कोण नाही म्हणतं काय? आपल्याला खात्री आहे ना, अख्खं जग आहे ना, अख्खी दुनिया ती आपल्या विरोधात जाईल. डॉलीबाई एकदम अशा डोंगरासारखे आपल्या मागे उभे राहतील. डॉलीबाई, लई उपकार झाले. थँक्यू थँक्यू. तुम्हाला काय सांगू, तुम्ही आपल्याला परवानगी दिली ते. इनफ इज इनफ. मी तुम्हाला कसलीही परमिशन दिलेली नाहीये. उगाच तुम्हाला वाटेल ते शब्द माझ्या तोंडात कोंबू नका. तुम्हाला काय वाटलं, या असल्या चाळ्यांना मी हो म्हणेन का? परमिशन देईन? चाळे चाळे? डॉलीबाई, तुम्ही आमच्या ह्या पवित्र नात्याला चाळे म्हणालात? ठीक आहे, आपण पण तुम्हाला याचा प्रूफ देऊ की आमचे हे चाळे नाहीत, तर पवित्र प्रेम आहे. हा, डॉलीबाई, फक्त आपल्याला ना इथे एक दिवस थांबायची परवानगी द्या. हा, आपण दाखवून देऊ तुम्हाला की आमचे नाते हे पवित्र नाते आहे. हा. आणि काय चुका झाल्या ना तर तुम्ही बिंदास आकाला सांगा. आपली काय पण त्याला नाही. मग तर झालं. हा. मिस्टर देवा, आता तर एक दिवस देतेच मी तुम्हाला आणि दाखवते की ही डॉक्टर मोनिका काय चीज आहे. ठीक आहे, तुम्हाला मी एका दिवसाची परवानगी देते. डॉलीबाई, हो थँक्यू. हो, तुम्ही आपल्याला परवानगी दिली ते. आपण काय म्हणलं होतं, डॉली आपल्याला नाही म्हणणारच नाही. मोगरा, आपण जिंकलो, आपलं प्रेम जिंकलं. नाही नाही नाही, आपल्याला नाही जमायचं. याने ना डॉलीबाईंना जाम त्रास होईल. तुला लय काळजी रे डॉलीबाईंची. आपण विचार पण करू शकत नाही. अरे, आपल्या दिलाचं ना पाणी पाणी होतं. अरे देवा, मला सांग, तू हे सगळं कशासाठी करतोयस? ही डॉलीबाई ना आपल्याबद्दल प्रेम आहे की नाही ते बघायला. मी एवढी कुर्बानी द्यायला पाहिजेलच भाई. त्याशिवाय आपल्याला कसं कळणार डॉलीबाईंच्या मनात काय चाललंय ते? ए देवा, हे बघ, आपल्या प्लॅन नुसार सगळं व्यवस्थित चालू आहे. आता तू मध्येच गोंधळ घालू नको. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या या अशा वागण्याचा त्रास त्याच माणसाला होतो जो आपल्याला आपलं मानतो, आपल्यावर प्रेम करतो. अरे, तरी पण आता तरी पण बेरी पण काय नाही. आता मागे हटायचं नाही. ए देवा, हे बघ, असं समज की आज तुझा सगळ्यात महत्वाचा पेपर आहे आणि आज जर आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ना तर आपल्याला सगळं पिक्चर क्लिअर होईल. अरे, पण हा प्लॅन या कानाचं त्या कानाला कळटा का म्हणे, कळलं? आणि तू सगळ्या जगाला ओरडून सांग प्लॅन 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 असं. अरे भाई, तू मॅम, बसा ना. काय झालं? मॅम, खरं तर काय झालं? अभ्यासात काही प्रॉब्लेम आहे का? मी येऊ का? नाही, अभ्यासाबद्दल नाहीये, पण ते काल काल काय झालं? नाही, काही नाही. राधा, मला कळतंय की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. तुम्ही विचारा प्लीज, काय झालं? मॅम, ऍक्च्युली एक विचारायचं होतं. म्हणजे जरा वेगळं आहे, पण काय? काल देवा इकडे आला होता तेव्हा त्याच्याबरोबर एक मुलगी होती. मोगरा, आपण जिंकलो, आपलं प्रेम जिंकलं. कोण होती ती? आय मीन त्या
युजलेस प्रकरण आहे, युजलेस. देवांना ना लग्न करायचं वेड लागले. व्हॉट? बाय द वे, तुम्ही का हा प्रश्न विचारलात मला? नाही काही नाही, ते आपलं असंच, आय मीन त्यांना याआधी कधी इथे पाहिलं नव्हतं ना, सो जस्ट क्युरियोसिटी, बाकी काही नाही. क्युरियोसिटी कसली? ते पण तिच्याबद्दल. बघितलं तुम्ही तिला कशी दिसते? ऍज इन नाकी डोळे ठीक आहे, पण वागणं, कशी हसते प्रे, आणि इतकी इमॅच्युअर्ड आहे ना, इतकी इमॅच्युअर्ड आहे. ओ माय गॉड, मला तर कळतच नाहीये काही. आणि नाव काय? तर मोगरा. मोगरा हे काय मुलीचं नाव असतं का? राधा, राधा. येस मॅम. काय? मला खरं सांगू का, तुम्ही ह्या एज मध्ये ना तिच्यापेक्षा जास्त मॅच्युअर्ड आहात. खरं सांगते. पण ती, गॉड, थोडा तरी सेन्स पाहिजे ना, थोडा तरी. म्हणजे आपली स्किन कॉम्प्लेक्शन काय, आणि कुठल्या कलरचे आपण हेअर केलेत. लग्न करण्यासाठी असं एखाद्याला अशी मुलगी कशी आवडू शकते ना? आणि दोघं जण कसे वागत होते बापरे. तिचं वागणं तर थिल्लर आहेच, पण देवांना काय झालं हे मला कळत नाहीये. ते पण तिच्याच सारखे वागत होते. मला सांगताना पण इतकी लाज वाटते ना. 16 वर्षाची मुलं पण इतकं वाह्यात वागणार नाही असे वागत होते ते दोघं जण. मेसेजेस, आय मीन त्याचे असे वाले मेसेजेस. मला काय करायचंय, देवाचं पर्सनल लाईफ आहे, आणि देवालाच काय कुणालाही खड्ड्यात पडायचं असेल तर पडणारच ना. आपण काय करू शकतो? आपण काहीच मदत नाही करू शकत. पडा खड्ड्यात. कोणाला माहिती नाही. राधा, प्लीज प्लीज यू कंटिन्यू विथ युअर स्टडीज. ओके. आले. ये मॉग ये ना, मॉग ये. अहो देवा, तुम्ही अहो डॉलीबाई, अहो तुम्ही उभ्या का? बसा ना. हा, आपलं घर असल्यासारखं बघा ना. आता बघा कशी पटकन बसली, आपलं घर असल्यासारखं है ना मॉग. मग हा मॉग. ते काय आहे डॉलीबाई, आपलं ना तिचं नाव फार आवडतो, मोगरा. पण एकदम मोठं नाव आहे ना, कशाला एवढा वेळ घालवायचा, म्हणून आपलं छोटस मॉग मस्त वाटतं है ना मॉग. हो ना, मीच यांना सांगितलं की मला मॉग म्हटलेलं फार आवडतं. हो ना झेंडू. हा मॉग. झेंडू. मॉग. मग झेंडू झालंय का सगळं? सॉरी डॉलीबाई. आणि बाय द वे, त्यांचं नाव झेंडू नाहीये, त्यांचं नाव देवा आहे. कळलं का? तुम्हाला आवडलं नाही का झेंडू? त्याचं काय आहे ना, झेंडू कसं मस्त ताज, टवटवीत, गोंडेदार असतं, म्हणून झेंडू. हो की नाही गुंडू? हा मॉग. गुंडू काय आहे? त्याचं काय आहे ना, जास्त लाडत आलं की गुंडू, नाहीतर झेंडू. झेंडू. मॉग. तुम्हाला ही जागा कमी पडत असेल तर त्यांच्या मांडीवरच बसा ना. आई शपथ, काय आयडिया आहे, एक नंबर. आई शपथ, टार्झन बाप्पा. मॉग वहिनी. हे काय? हे आमचं नवीन आहे, तुम्ही जरा थांबा. तुम्ही काय असं मस्तपैकी मसाला चहा घेणार का? आणि चमचमीत असा नाश्ता करते, म्हणजे कांदा भजी म्हणा, उपमा म्हणा, गोड असा शिरा म्हणा. पिंकी ताई, ते काय ती मिळतं ना जस्मिन टी, तसं मोगरा टी आहे का? पिंकी, कसं आहे, हे कसेही वागले तरी आपण आपलं आदरातिथ्य सोडून चालणार नाही ना. त्यांच्यासाठी चहा करा, आणि आपल्याकडे जो चहा असतो ना तोच करा. मॉग. एक्सक्यूज मी. हे माझं घर आहे, सार्वजनिक बाग नाहीये किंवा तुमची बेडरूम पण नाही. तुम्ही जरा डिस्टन्स ठेवलं तर जरा बरं होईल.